आता ते काय आहे त्याबद्दलचं आपण नाही सांगू शकत. बोलायचं आहे म्हणून बोलायचं असं करायला गेलं तर संवेदनशील गोष्टीला एखाद्या विषयाला माहीत नसताना आपण त्याच्यावरती काय बोलू नाही. परंतु जर त्यांना काही शंका असेल तर चौकशी व्हायलाच पाहिजे ना. तर दादा एक चांगला माणूस होते तर ती चौकशी व्हायला पाहिजे. अजय महाराज बारसकर आपल्या विरोधात कोर्टात गेलेले आहेत, त्या संदर्भात काय म्हणणं आहे? आपण जे कोण गेलं? बारसकर जे आहेत हां ते आपल्या विरोधात कोर्टात गेलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की बदनामी झाली त्यांची सगळ्या आपण जी भूमिका मांडली त्यामुळे आपण आपल्या भूमिकेवरती ठाम. आणि हे कोण आहे पण? नाही नाही, मी विषय समजून घ्यायलो, मी काय बोलायलो नाही. अजय महाराज बारसकर नावाचे एक व्यक्ती आहेत, त्यांच्यावर तुम्ही आरोप केले होते की 40 लाख रुपये फडणवीसांकडून घेतले आणि हा बलात्कारी आहे, हा व्यभिचारी आहे आणि त्या विरोधात ते पोलीस स्टेशनला गेले, पोलिसांनी दखल नाही घेतली म्हणून ते कोर्टातून त्यांनी आपल्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि कोर्टाने आपल्याला समन्स काढलं होतं 10 तारखेचं. मात्र त्या समन्सला आपण हजर नाही, न्यायदेव तर आमचा विश्वास आहे ना. न्यायदेव तर आम्हाला न्याय देईन ना. काय ते मला तर माहिती नाही ते कोण येईन काय असं कुणी जाऊ द्या राव, त्या विषयाला काय लोकांकडे जातीचं कल्याण करायचं आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. जातीचं वाटोळं करणाऱ्याकडे लक्ष नाही द्यायचं आपण. जो जातीचं लेकरांना भविष्यापासून वंचित ठेवतो, अन्नपाण्यापासून वंचित ठेवतो, त्याच्या अस्तित्व उद्ध्वस्त करतो, अशा लोकांकडे ध्यान नाही द्यायचं आपण. आपल्या समाजासाठी आपल्याला किती करता येईल. गर्दी असलं तरी तितकंच करायचं आणि गर्दी नसलं तरी तितकंच करायचं. याला म्हणता येईल जातीवरचं प्रेम. मी ते काम करतो. ते कुठं आता काढतात ते असं ते न्यायदेवते जर गेलं असेल, न्यायदेव तर देईल ना न्याय. नाही, वकील बांधव जातील ना आमचे सगळे, वकील बांधव जातील ना. आपल्याला सांगितलं कोर्टात हजर व्हायला 2 तारखेला आपण गेल्यानंतर असं त्यांचं म्हणणं आहे. आहे त्याचं म्हणणं आणि याचं म्हणणं आहे. वकील साहेब जातील ना आमचे, न्यायदेवते पुढे उभं राहते ना. त्याचं काही म्हणणं असं कोण येईन काय आहे ते कोणाला वेळ द्यायचा आणि समाजाचं काय करू. माझ्या यांना कोण येत नाही, यांना सगळ्यांना मिळून हे कोण येत ना 10-15 जण राज्यातले, यांना माझा विनाकारण वेळ वायाला घालायचा आहे. मला समाजासाठी लढाई लढतो त्या लढाईपासून लांब ठेवायचं आहे. काहींचं असं म्हणणं आहे 2 वर्षापासून. तुम्ही बरेचसे पत्रकार अंतरवालीला आले आहेत. आता ते विषय काढलाच तुम्ही, मला काढायचाच नव्हता. बरेचशांचं म्हणणं आहे ह्यो जवळच्याला पुढं जाऊन देत नाही, त्यांना मोठं होऊन देत नाही, त्यांना सुधरून देत नाही, त्यांना काय म्हणतात काय आणखीन काहीतरी म्हणतात. तुम्हाला मोठं होऊन नेमकं करायचं आहे का तेच सांगा मला आधी. तुम्ही म्हणता ना आसपासचे जवळचे मोठे होऊन देत नाहीत. 6 कोटी मराठी मावळे नाहीत काय? ते म्हणतात आम्ही मावळे येतं, आम्हाला मोठंच होऊन देत नाही. तुम्हाला मोठं होणं म्हणजे तुमचं म्हणणं काय माहिती आहे का? कुठंतरी फाळका हाना आणि आम्हाला द्या. आणि गोरगरिबाचे लेकरं मावळे नाहीत, ते PSI होत नाहीत, पोलीस होत नाहीत, MBBS BHMSला जात नाहीत, इंजिनिअरिंगला चालले नाहीत पोरं पोरी, ते मावळे नाहीत. गोरगरिबांचे लेकरं नाहीत ते, त्यांच्या फीसमध्ये माफ व्हायला लागले त्यांना आता, ते मावळे नाहीत का? तू मोठा झाला तर मग म्हणायचं का समाज सुधारला. एखाद्या राजकारणात नाही का आपण साथ नाही दिली का, ते म्हणतात एक जवळचा मोठा होता, राजकारणात गेला मोठा होतो का? लय मोठा उतार आला ना तिकडे बाकीच्या मराठी त्याला खेळून दे ना. माया संघ राहिलं का फायदा होत नाही आणि मग त्या माझ्या विरोधात अशी गरळ वखत येत, फायदा नाही झाला की. म्हणून ते म्हणते सुधरून देत नाही. आणि गरीब जात सुधारली हे कोण आहेत? हे मावळे नाही. तू मावळा आहे होय. फायदा झाल्यावर मग जमतं, नाही फायदा झाला की तो एकाला सुधरून द्यायना जवळच्याला. अरे जवळचे काय सुधारतात? झक मारायला काय सुधारतात रे? आणि गरीबात लेकरं टाकता का मारून? आपण खसता का? आपण भिकारी बनू? 6 कोटी मावळेच आहेत मराठ्यांचे, त्यांना सुधरून दे ना. तू सुधारला की मग जात सुधारली आहे का नाही? हे असलं एक उलटं गणित लावतात. आणि माझ्या गोरगरिबांना वाटतं मग मला कसं काय सुधरून द्यायना का? कोण जवळच्या सुधरून देणे म्हणजे पैसे खाऊन देणे, त्याला पद मिळून देणे, नेत्यासंघ बसून देणे, त्याच्या संघ मोठमोठ्याला बैठकाला जाऊन देणे आणि मग त्याने गाड्या घोड्या घेणे, गरिबाची कुपाटका लागाना. याचा अर्थ असा आहे. दादा उपोषण आंदोलनाला मोठं यश मिळालं. जवळपास 1000 नाही लाखो लोक ओबीसीमध्ये गेले. त्याच्यानंतर मराठा सेवक नावाचे कन्सेप्ट होते आपल्या सेंटरमध्ये. त्याचं पुढं काय झालं त्यासाठी सध्या काय करतो? नाही, चालू आहे ते करणार आहेत. आणखीन 19 फेब्रुवारी नंतर वाढवणार आहेत आम्ही. आता 19 फेब्रुवारीला आम्ही शिवनेरी गडावरती शिवरायांच्या दर्शनाला सकाळी 7 वाजता जातो. म्हणजे सूर्योक्ता क्षणी राजाच्या पायावरती फुल टाकायची जी संकल्पना आहे, आपण 15 जानेवारीला सांगितलं आहे. 15 जानेवारीला की आपण आंतरवालीत हा कार्यक्रम घेणार होतो खूप मोठा शिवजयंतीचा. परंतु कार्यक्रमापुरती जागा आहे पण पार्किंगला नाही, हे मी 15 जानेवारी सांगितलं. आणि मीडियाच्या समोर सांगितलं आहे की आता तिथं ग्राउंड नाही आहे. पोरांनी जर रोडला गाड्या लावल्या तर मागं हाल झाले होते तसे हाल होते. 1 लाख गाडी येईल असा अंदाज आहे. मग 1 लाख जर गाडी आली तर त्यांना ग्राउंड लागणार आहे पूर्वीच्या सभेचं. गाड्या लावायला म्हणतो आम्ही, सभा घ्यायला किंवा शिवजयंती करायला नाही. त्याच्यासाठी दुसरी जागा आहे.
गाड्या लावायला जर एका जागेवर असलं तर सूर्यउक्ता फुल टाकायचं म्हणल्यावर पोरं रात्रीच मुक्कामी येणार आहेत आणि मग त्यांचे पाण्याच हलवणार जेवण रात्रभर त्यांना गाडी पिसरावं लागेल रोडला जर गाड्या लावल्या तर मग पहिल्यासारखे हाल नको. त्यामुळं मग आम्ही खूप प्रयत्न केले, सरपंचांनी केले, आंतरवालीच्या गावकऱ्यांनी केले. त्या ग्राउंडवर काय झाले, पहिल्या कुणी उसा लावलेत, कुणी गहू पेरलेत, काही सरकी आहे, काही थोडंफार मोकळं पण आहे, मग ते पुरत नाही आहे गाड्या लावायला. म्हणून मग यावेळेस आपण आंतरवालीची जयंती थांबवली आणि शिवजयंतीला सूर्यउक्ताच आपण शिवनेरीला जायचं ठरवलं. मी शिवनेरीला जाणार आहे आणि मराठा सेवकाची 19 फेब्रुवारीनंतर पुऱ्या राज्यात पुन्हा यंत्रणा उभी राहणार आहे, गरिबांसाठी लढाईसाठी, राजकारणासाठी नाही. अजय बारसकर यांनी मोठा बोलले की आता झालं मोठा फट्टा फडणवीसांकडून पैसे घेतल्याचा अरे मग तशी लोकात चर्चा आहे ना, कोण येईन काय लोकात चर्चा आहे, लोकांनी सांगितलं घेतले. जे आरोप करते आरोपावर तुम्ही ठाम आहात अजून पण ते पैसे घेत अरे मी केला का नाही हेच माझ्या ध्यानात नाही. ते कुंकडं बरळत असं कोण येईन काय येईन केला का नाही मला माहित नाही. लोकात चर्चा असते आता, लोकात चर्चा काय असते आता, लोकात चर्चा असतात यांनी इतके पैसे खाल्ले तितके पैसे खाल्ले असं त्यातलंच हे कुणीतरी लोकातल्या चर्चेत म्हणले असते किंवा म्हणलो का नाही हेच मला माहित नाही. आणि त्या तुम्हाला माहितच नाही व्यक्ती कोण आहे हे माहितच नाही तुम्हाला. नाही माझ्या नाव ध्यानात आहे ना, तुम्ही मला आठवण करून द्या, मी लगेच हा म्हणतो. पुन्हा बी ध्यानात आहे ना माझ्या. ते कोण आहे मला आठवण जाणून द्या म्हणतो, आडवं नाही बोलत राहू मी. ते बच्चू भाऊ कडू संघ आलेला त्यो का, त्योच का पीए म्हणून आलेला. अरे त्याचं काय कथा राव द्या सोडून. मी म्हणलं कोण आहे दुसरा. महाराजाला मी काय बोलले ना, तुम्ही महाराज म्हणायलात, तुम्ही महाराज शब्द वापरायलात मला. त्याने मला लक्षात नाही. बच्चू भाऊ कडू संघ पीए म्हणून आलेला त्योच का दलाल. बिरात असल्याच विषय नका घे जोर. दादा एक प्रश्न असा आहे, ओपनच्या जागेवरती 16 पक्ष इतर काढचे उमेदवार देऊन निवडून आणतात आणि ओपनवाल्याला त्या जागेवर संधी देत नाही. हे आमच्या सोलापूरमध्ये पण घडले आणि महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकामध्ये पण घडले. इथंही मराठ्यांना संधी मिळत नाही. माझं असं त्याच्याबद्दल म्हणणं आहे, ओपनच्या जागेवर सुद्धा मराठ्याला लढू देत नाहीत हे जो तुमचा प्रश्न आहे, मला वाटतं ते चांगलं आहे. त्याच्याशिवाय माझ्या मराठीचे डोळे उघडणार नाही. हां, त्याच्याशिवाय उघडणार नाही त्यांचे डोळे. कारण यांच्या भोळेपणामुळं मराठ्यांचं वाटलं झालं. इथून पाठीमागं 1967 पासून आत्तापर्यंत दिलेलं आरक्षण, 1994ला दिलेलं आरक्षण, त्यावेळेसुद्धा यांनी शासनातल्या आणि प्रशासनातल्या दोन्हीतल्या जागा घेतल्यात. ओबीसीच्या पण, ओपनमध्ये येऊन पण आणि वेगळा प्रवर्ग तयार करून पण यांनीच जागा घेतल्यात. मराठ्यांना त्यावेळेस कळलं नाही. उदाहरणार्थ आम्हाला ओपन 50% जागा आहेत, यांनी तिकडं 52% आरक्षण यांना, त्यातल्या 52% जागा खाल्ल्या, तिकडून सोडून दिलं. ओपनमध्ये 30% खाल्ल्या, म्हणजे आम्हाला 20% राहिल्या. आमचे पोरं नोकऱ्यात शिक्षणात याच्यामुळं गेले नाही. आत्ताच का आमच्या लोकांचं आता डोकं उघडायला लागले की यांनी 52% जागा ओबीसी आरक्षणाच्या खाल्ल्या, 50% आरक्षणात ओपनमध्ये पण आले, त्याच्यात 30%पेक्षा जास्त खाल्ल्या. आणि मग आमच्या सगळ्या ओपनमध्ये म्हणजे मराठा, मुस्लिम, ब्राह्मण, मारुडी काय काय त्या जाती राहिल्यात 20% राहिल्या, त्यात आमच्या वाट्याला काहीच नाही आलं. म्हणून आमची वाताहत आणि वाटोळं जे झालं ना त्यामुळं झालेलं आहे. आता आमच्या आत्ता लक्षात आलं आहे आपल्याला जागा शिक्षणातल्या नोकऱ्यातल्या कमवून मिळाल्या नाही. दुसरं कसं पाहायला मिळालं या निवडणुकांमध्ये, नगरपंचायत असेल, महापालिका, जिल्हा परिषद, जे कुणबी दाखल्यावरती ओबीसीमधून उभा राहिले त्यांना ठरवून पाडलं गेलं असा एक आरोप समोर येतो. कुणबी कोणाला ठरवून पाडले? कुणबी जातीचे जे उमेदवार उभे राहिले ओबीसीच्या कॅटेगरीतून त्यांना ठरवून पाडलं गेलं आणि त्याला तिथल्या स्थानिक त्याच्याच पक्षाच्या नेत्यांनी त्याला बळ दिलं गेलं. कुठेतरी समाजासाठी काय नक्की आपला मेसेज असणार आहे या सगळ्या घटना? समाजाने विचार करायला पाहिजे पुढच्या काळातसुद्धा. आपलं शेवटी आपलं असतं, दुसरे कामाला येत नाहीत. इथून पाठीमागं झालेल्या चुका किंवा इथून पुढं तरी भरून काढा. पुन्हा पुन्हा तेच करून आपल्या लेकराबाळाचं 6 कोटी जातीचं वाटलं नका करू. वेळ प्रसंगी समजून घेत जा. आरक्षणाला विरोध करणारा कोण, ती जर गोड बोलला तर त्याला निवडून आणायचं. निवडून आल्यावर पुन्हा तो जातीच्या लेकराबाळाच्या भविष्याच्या मुंडक्यावर पाय देतो. आपला कोणत्या का पक्षाचा असे ना विचार करून आपला निवडून आणत जा, जेणेकरून आपल्याला बळ होतं. विरोध करणाऱ्याला तुम्ही जर निवडून आणलं तर पुन्हा पुन्हा तो आपल्या जातीला त्रास असतो. तुमच्या इकडे झालं म्हणून ऐकायला मिळालं, आमच्याकडं असं नाही झालं. आमच्याकडं मुंडक्या टंगड्या वर केल्या तर मुंडकं खाली केले. इतकं बेकार पाडिले आमच्या तिकडं लोकांनी, लय बेकार. पश्चिम महाराष्ट्रात थोडी जागृती करायला लागेल, ते बी मुंडक्यावर धरून आपलीत येईन मग इथून पुढं. हां, कारण कुणबी असला तरी आपलाच आहे, मराठा असला तरी आपलाच आहे. विदर्भ
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी समजून घेणं लई गरजेचं. इथून पुढच्या काळात व्हा सावध. मराठ्यांनो हात जोडतो, सावध व्हा. लेकरं शिकवा, आरक्षण घ्या, मोठे करा, त्यांना नोकरीत जाऊ द्या, शिक्षणात जाऊ द्या. आणि कुठं आपलं उभं राहिलं तर एक विचारानं मतदान करून पाडी जा. हिंडताना कोणकड काही ना, पण मतदानाच्या दिवशी वाटलं पाहिजे त्यांना बेकार जात झाली आता ही मराठ्यांची. हा, दुसऱ्याचं कवर गुणगान एवढं छटक भर मतदानावर सुद्धा ते एखाद्या आपल्याला पाडी देत. त्याला ध्यानात ठेवायचं आयुष्यभर. याने आपला पाडला होता, याला आता मुंडक्यावर टाकायचं. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.